हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्री ब्लॉग. कसे आहेत सगळे? बरे आहात ना? नेक्स्ट ब्लॉग जो आहे तो चालू केला आहे आणि आज गणपतीचा दुसरा दिवस आहे. तर आता मी आता सकाळची आमची सकाळची पूजा झाली आहे आणि आता मी थोडंसं तयार वगैरे झाले. म्हणजे काय नाही, फक्त कानातले वगैरे घातलेत कारण की आता आपल्याला आज दुसरा प्रकारचा मोदक तयार करायचा आहे. तर आरती आधीच करून घेतली कारण खूप वेळ जातो, मग आरती उशिरा नाही करू शकत. त्यामुळे आधी मी आरती करून घेतली आहे. आता आपण मोदक करूयात. आणि आज मी काल जसं की मी उकडीचे मोदक केले होते तसं आज तळणीचे मोदक करणार आहे. तर ते मोदक मी करते आणि मग आपण बघूयात मोदक. तर आता इथं मोदक करण्यासाठी मी घेतलं आहे सामान. स्टार्टिंगला आधी मी इथं 1 कप गव्हाचं पीठ घेतले आहे. सगळं म्हणजे मी इथं यूट्यूबवरती बघूनच करते, म्हणजे ह्याच्या आधी आम्ही कधी तळणीचे केले नाही आहेत त्यामुळं बघूनच करते. त्यानंतर मी इथं गूळ घेतला आहे आणि कालच्यासारखं इथं पण खोबरं घेतलं आहे. तर आता ह्याच्यात घालायचं मैदा. तो मैदा इथं मी कणिक जी आहे ती मळली आहे. ऑलमोस्ट 10 मिनिट झालेत याला मळून. तर इथं कणिक आहे आणि हे जे खोबरं होतं त्याला पण मी आता हे बारीक वाटून घेतलं आहे आणि गॅसवरती कढई ठेवली आहे कारण की आता हे गूळ आणि हे खोबरं त्याच्या आतमध्ये घालायचं आहे कढईमध्ये. आणि थोडंसं खसखस पण घालायचं आहे आणि त्याला थोडंसं रोस्ट करायचं आहे, जास्त नाही. तर गूळ जो आहे तिथंच पिघळून जाईल. तर त्याच्यामुळे ते थोडंसं रोस्ट करते मी त्याला आणि मग त्याच्यानंतर ना थंड करून आपले मोदक जे आहेत ते करायला. तर आता इथं माझं आणि इथं कणिक पण आहे. तर आता आपण मोदक करूयात. तर आता माझं इथं सारण तयार आहे आणि हे जे सगळे आहेत ते लाटून घेतले, एकसाथच लाटून घेतले. पुन्हा टाईम नको म्हणून त्याला कळ्या पाडायचे. परफेक्ट आहेत नाही पण ठीक आहे. हे माझं सेकंड इथं आहे आणि इथं मी तेल पण गरम करायला ठेवले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे सगळे मोदक करून घेते. तेवढ्या सारणमध्ये किती होते तेवढे करून घेते. आणि तर आता इथं माझे जे मोदक आहेत ते सगळे करून झालेत आणि तेल पण तापलं आहे. त्यांना सगळ्यांना एक साथ तळते. तर हे बघा, मी तर हे जे मोदक आहेत ते तळायला लागले होते पण काहीतरी गडबड व्हायची गरजच असते. हे जे तेल आहे ते त्याच्या आदल्या रात्री जेव्हा कोबीची भजी केली होती तर ते तळलेलं तेल होतं. मला वाटलं आधीचंच मोदक तळलेलं तेल आहे त्यामुळे मी ते घेतले होते, पण पुन्हा मला ते मोदक काढून दुसरं तेल घ्यावं लागलं. हे बघा, हे दुसरं तेल मी ठेवले आणि हे आधीचं तेल, कारण की ते तेल त्या आम्ही काल रात्री जी भजी केली होती त्याचं तेल, त्याच्यामुळे आता दुसरं तेल ठेवावं लागलं मला. काही ना काही होतच राहते. पटकन तळून पटकन दाखवा म्हणलं ना नाही, तर दुसरं तेल ठेवलं तर त्याला गरम झालं की मग तळायचं. झाले आता इतकंच टाकूयात, बाकीचे पुन्हा तळूयात. तर आता इथे माझे थोडे तळून झाले आहेत
इथं अजून आहेत आणि आता हे आणखीन मी तळायला टाकलेत त्याच्यात. हां, तर आता इथं माझे मोदक जे आहेत ते तयार झाले आहेत. तळणीचे मोदक. मोदक घेऊन जाते. इथे थोडीशी जागा करूयात आणि ठेवूयात. तर आता मम्मीला मोदक देते, कारण की किती वेळ झालं, आज मम्मीचं गुरुवार आहे आणि मम्मी जेवली होती आणि मोदक खायचं म्हणून मी तिला पाणी पण पिऊ दिले नाही अजून, कारण एकदा उपास पूर्ण जेवला आणि त्यांना पुन्हा जेवायचं नसतं, त्यामुळं खाऊन बघ. आता लय गरम असतील की? नाही, थंड झालं, थंड असेल बघ एखादं कुठलं तरी ह्याच्यात. मस्त खा. मी पण खाऊन बघते, पण त्याच्या आधी जेवायला घेते. सोबत मोदक आणि जेवण एक साथ करणार आहे. तर आता मी जेवण करते आणि आज बटाट्याची भाजी आणि चपाती केली. ते पण मम्मी म्हणत आहे की बटाट्याच्या भाजीला खूप मीठ झालं आहे. प्रतीक्षानेच केली आहे, बघूयात आता. आणि ही चटणी जी काल प्रतीक्षाने केली होती टमाट्याची, खरंच चांगली झाली ती, मस्तच. ती अजून पण आहे, थोडी राहिली तर मी खाऊन टाकते. हां, आणि बघते मीठ पण आहे का नाही. मम्मी तर म्हणते मीठ जास्त झालं आहे. बघू आता आम्ही कणीस जे आहे ते भाजतोय. बुट्ठेवाला आया रे, बुट्टेवाला आया. बुट्ठेवाला तू. तर आता मी हे चिकन्स आहे ते किती आहेत रे? 4. एक कोण कमी करणार? एक कोण कमी खाणार? 4 आहेत तिथं. कणीस ऑलरेडी एक खाल्लंय. का खाल्लास मग तू ऑलरेडी? एक 4-5 बरोबर 5 जणांना झालेच ना, ते एक सॅक्रिफाईस कोण करणार बरं? ज्याला खायचं नाही ते. मग तूच खाऊ नको ना, तू ऑलरेडी खाल्ला ना. नाही, आहे तिथं अजून एक एक्स्ट्रा. हर्षला हे असं कामं लावायला पाहिजे, मी सोलायचे ओलायचे. हां कर. तर हे भुट्टा भाजूयात आता आपण. त्याच्यावरती लिंबू आणि तिखट पण टाकायचं का? हो. टाकायचं, पण लिंबू घरात नाही आहे. मी जातो की आले. हां, ह्यानं जात आहे. मग ह्याला असल्या कामासाठी जात आहे. जेव्हा ह्याला जायचं असेल तेव्हा, ह्याची कामं असेल तेव्हा ह्यानं दुकानला जात आहे. आम्ही सांगितलं जात नाही लवकर. हे बघा कणीस कसं आहे, अर्धच आहे. अर्ध उगायचं राहिलं आहे का? अर्धच उगलंय. आणि हे दुसरं पण तसंच निघालंय. हो, मी खाल्लेला पण तसलंच होतं. मी खाल्लेला तर पार एवढा अर्ध होतं. सो आता मी ठेवली आहे ते कणस भाजायला. मी एक एक ओ ये गिर गया. नीट कर. नीट करते, नीटच करते. ओ कर पाहिजे करपलं बी व्लॉगच्या नादात लय काय करत. मी एखाद गोष्ट करपलेलं तूच करपलेलं हर्षला आवडते असं ऐकले होते मी. ते भात आवडतं. कसला आवाज येईल? फटाके फुटल्यावर तर आवाज यायला ह्याचा, फाट फाट फाट. मी पकले नाही आता अजून. पकले नाही आता किती म्हणजे कणीस अर्धे. कणीस एवढं उडत त्याचे साले जास्त पडायले निघायला. हो, इतर केवढा आहे बघा कितपर्यंत. धोका झालाय. तर इथं म्हणजे 2 जे आहेत ते भाजून झालेत, 2 ठेवलेत मी. हर्ष इथे लिंबू आणायला गेले तर ना का आमचा वाळला का लय कडू आहे, म्हणजे त्याच्या कामासाठी म्हणून त्यांना कुठं पण जाऊ शकते, काय पण करू शकते. पण आम्ही जर एखादं काम सांगितलं तर अजिबात जात नाही. हर्ष लिंबू आणायला गेल्या बरोबर आता पाऊस चालू झालाय, कुठं अडकलाय काय माहिती, येत आहे पळत 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 येत आहे. तर आता माझी 4 पण कणस भाजून झाली आहेत, पण माझा भाऊ काय अजून येत नाही. लिंबू घ्यायला गेलाय, किती वेळ गेलाय, कधी येत आहे काय माहिती. तर इथं माझे आला बघा, आला 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 आलास. लिंबू आणला का? शाबाश रे. वास कर आता, लाव लाव रे. ए चिर. असंच असतं शहाणपणा करायला गेल्यावर. कुठं गेलं लिंबू? आला का? असते. मी याला म्हटली की मी लावते, पण आज यालाच लावायचंय. याला भुट्टेवाला बनायचंय आज. शेफ बघा, शेफ नाही ते भुट्टेवाला असतात ना गाडीवर, तसं
बाहेर पाऊस पण यायलाय बाय द वे. दिसत नाही इथून सोडा. बासलं जास्तीच लावू नको. आणि त्यातलं एक ठेव दिव्यासाठी साईडला काढून आधी. ठेवतेस साईडला ठेव त्याला. आमच्या भुट्टेवाल्याने तिन्ही भुट्ट्यांना काय म्हणते लिंबू लावला आहे. आता पुढची बारी आहे ती म्हणजे मिठाची. हे काय शेप अशी पोज देऊन मीठ टाकायचं बरं का. काय अमेरिकन शेप असं टाकतात. खरं तर असं टाकतात इथून पडते. बोटांवरती आला आहे शेप दे म्हणजे काय पोझिशन संपली. बोटांवरती आला आहे. नेऊन ठेव तिकडं बाळा. मिठाचं काम पण करायचे. भुट्टा लेला भुट्टा फ्री में लेला फ्री में भुट्टा लेला भुट्टा भुट्टा लेला भुट्टा भुट्टा लेला भुट्टा. चला मी पण जाते नाहीतर सगळं संपून जाईल. नाही आलाय माझ्याकडे पण आलाय घेऊन. भुट्टा आलास? लेला भुट्टा. तुला नको तुला द्यायला कुठं आलं? मग दाखवायला आलं. दाखवायला आलाय. लिंबूचा आलाय का टेस्ट? टेस्ट आली का. बुट्टेवाल्याने बनवलाय तुझ्यासाठी. तर 4च बुट्टे होते त्यापैकी आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. कारण की मम्मीचा तर गुरुवार आहे आज. आणि मम्मीने दुपारी तिचा गुरुवार सोडला असल्यामुळे मम्मी खाऊ शकत नाही. तर माझ्याच नावावरती एक ॲड झाला आहे. लांब पडते. अजून एक्स्ट्रा लिंबू लावायला का. आता ते आंबट आहे तोंडात घालायला कसं राहिले. बंद करते पुन्हा खायचं. मीठ लय घातलाय. एका लिंबू लय लावलाय. अगं उगाच जरा हे करायचं. छान. प्रतीक्षा जी आहे ती कॉलेजला गेली. दिसायली का तुम्हाला. इतक्या लांब आहे. रोडच्या त्या पलीकडे थांबली. भेटली रिक्षा तिला. बसून जाते आरामात छान. आणि माझा मोबाईल घेऊन गेली. हां तर दुसरा दिवस झाला आहे आज. तर काल ब्लॉगचं एंडिंग मी घ्यायचं राहिलं होतं आणि जरा गोंधळ होत असेल कारण की मी दुकानात बसली आहे. बाकी सगळे आमच्या घरातच आहेत. अजून कोणीच उठलं पण नाही आहे. का उठल्या माहीत नाही. प्रतीक्षा उठली. प्रतीक्षा जी आहे ती कॉलेजला गेली आहे. आणि आज आता काल ब्लॉगचा एंड घ्यायचा राहिला होता त्यामुळे मी आत्ता घेते. आणि आता लक्ष्मी यायला राहिलेत. फक्त 2च दिवस राहिलेत. आणि आम्हाला त्याचा पूर्ण फराळ करायचा आहे. अजून आम्ही कायसुद्धा केलं नाही आहे. तर या 2 दिवसात आम्हाला तो पूर्ण फराळ पण करायचा आहे. गाड्यांचा आवाज येतो. तर हे 2 दिवसात आम्ही तो पूर्ण फराळ करायचं आहे. आता खूप कामं पडलेत बापरे. आता इथून हा ब्लॉग मी इथं संपवते. इथून पुढचा दुसऱ्या ब्लॉगमध्ये येईल. तर ब्लॉग मी इथं संपवते. ब्लॉग आवडल्यास लाईक करा. ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. शेअर करा. बेल आयकॉन प्रेस करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.